राज्यभरामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र असेल अनेक जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील दौरे करत आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हे दौरे होत असताना आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिले तर खऱ्या अर्थाने जे 58 मोर्चे झाले याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर मधून झाले होते आणि या 58 जे काही मोर्चे झाले होते अतिशय शांतप्रिय मोर्चे झाले होते आणि त्याची दखल मात्र संपूर्ण देशाने घेतल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळते। आज पुन्हा एकदा या आंदोलनाची जे काही दिशा आहे आपल्याला माहितीच आहे। पुन्हा आता मनोज जरांगे पाटील यांनी ते आंदोलन सुरू करण्याचे 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत अशी घोषणा केली। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दाते पाटील हे देखील गेल्या 5 दिवसापासून आंदोलनाला बसत आहेत। क्रांती चौकामध्ये बसले होते, मात्र तिथं बसून न दिल्यामुळे पुन्हा एकदा ते आता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या काय मागण्या आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत, परंतु त्यांची तब्येत खालवत असल्याने ते बोलण्यास नाकार दिलेला आहे। त्यांना बोलता येत नाही कारण अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे। आणि विशेष म्हणजे हे जे उपोषण आहे त्या उपोषणाचं नाव जे यांनी दिलेलं आहे की लढा शाश्वत मराठा आरक्षणाचा। नेमकं हे शाश्वत मराठा काय आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की मराठा क्रांती मोर्चाचे जे 58 आंदोलन झाले होते अतिशय शांतिप्रिय आंदोलन झाले होते आणि पूर्ण राज्यभर हे आंदोलन झाले होते आणि त्यामध्ये फक्त मुलींना संधी दिली जात होती। त्या ठिकाणी मुलीच संबोधित करत होत्या। मात्र आता दाते पाटील मागील 5 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची तब्येत खालवत असल्याने त्यांनी बोलता येत नाही, म्हणून माझ्यासोबत त्यांचे सहकारी आहेत, आपण त्यांची चर्चा करणार आहोत। नेमकं काय आहे की तुम्ही जो काय आता लढा उभारलेला आहे, आतापर्यंत आरक्षणाचा लढा असं म्हणून बॅनर पाहत होते, परंतु या ठिकाणी तुमचा लढा शाश्वत मराठा आरक्षणाचा आहे आणि अन्नत्याग जलत्याग देखील केलेला आहे। काय मागणी तुमची? मराठा समाजाच्या आरक्षणासाठी समाजाचे ज्येष्ठ ज्यांनी आरक्षणाचा अभ्यास केलाय, अभ्यास करतायत मागच्या 40 वर्षापासून, असे ज्येष्ठ अभ्यासतज्ञ राजेंद्र दाते पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत। आणि आमचं शासनाला आव्हान आहे की दाते पाटील हे 65 वर्षाचे आहेत, त्यांचा बायपास झालेला आहे, त्यामुळं त्यांच्या तब्येतीची आम्हाला जास्त काळजी आहे। दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे, त्यामुळं जे काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या ताबडतोब त्यांनी सरकारने सोडवाव्या असं मी सरकारला आवाहन करतो। काय मागण्या? त्यातली आमची पहिली मागणी आहे की खरं तर गेल्या 4 वर्षापासून सरकार सांगतं की मराठा समाजाला आरक्षण दिलं, पण प्रत्यक्षात मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण दिलेलं मुंबईत गेलो, नवी मुंबईत गेलो, प्रत्येक ठिकाणी गुलाल उधळला, पेढे वाटले, परंतु मराठा समाजाच्या पदरात काही पडलेलं नाही। आता त्यांनी मुंबईमध्ये नाटक केलं की बाबा आम्ही हैदराबाद गॅजेट लागू केलं आणि हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळं जो मराठा बांधव मराठवाड्यात राहतो त्या सर्वांना कुणबी सर्टिफिकेट मिळेल आणि सर्व समाज हा आरक्षणामध्ये जाईल किंवा ओबीसी मध्ये जाईल असं सांगितलं। पण ज्यावेळेस प्रत्यक्ष आम्ही अधिकाऱ्याकडे गेलो आमचं सर्टिफिकेट काढण्यासाठी, आमचे कार्यकर्ते गेले, त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमची वंशावळी आहे का, तुमची कुठं नोंद आहे का कुणबी, जर तुमची वंशावळी असेल, तुमची कुणबी कुठं नोंद असेल तरच तुम्हाला आरक्षण मिळेल, फक्त मराठवाडा गॅजेट म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सर्टिफिकेट मिळणार नाही। मला हे ऐकून धक्का बसला की एकीकडे सरकार म्हणते आम्ही मराठ्याला आरक्षण दिलं आणि आता अधिकारी म्हणतात की नुसत्या गॅजेटचा काय फायदा नाही, तुमची नोंद असली पाहिजे। ह्याचाच अर्थ आहे सरकार मतासाठी लबाड बोलतंय। सरकारला मराठ्याची मतं पाहिजे पण खरं आरक्षण द्यायचं नाही। त्यामुळे आमची मागणी आहे की एकदा संभ्रम नीट दूर करा। हैदराबाद गॅजेट लागू केलं म्हणजे नेमकं काय केलं हे सरकारनं स्पष्ट करावं अशी आमची पहिली मागणी आहे। दुसरी मागणी आहे SEBC जे आरक्षण आहे त्या आरक्षण जो मराठा समाजाचा आहे त्या जसं ओबीसी मध्ये तुम्ही सवलती दिल्यात त्या सगळ्या सवलती SEBC आरक्षणाला द्याव्या, ही आमची दुसरी मागणी। कारण त्या जर ओबीसीच्या सवलती आम्हाला दिल्या तर आमच्या गोरगरीब मराठ्याच्या पोरांना शैक्षणिक नोकरीमध्ये त्याचा फायदा होईल, त्यामुळे ती आमची सरकार मागणी आहे। त्याचबरोबर एवढे आंदोलनं झाले, अनेक आंदोलनावर गुन्हे दाखल झाले, प्रत्येक वेळेस सरकार म्हणते की आम्ही आंदोलनावर गुन्हे दाखल काढून टाकू, गुन्हे काढून टाकू, परंतु आतापर्यंतची अंमलबजावणी झालेली आहे। त्यामुळे आम्ही सरकारला सांगतो की 15 दिवसाच्या आत त्यांच्यावरचे जे दाखल झालेले गुन्हे आहेत ते काढून टाकावे अशी आमची तिसरी मागणी आहे। चौथी मागणी आहे जी सारथी केलेला आहे, या सारथीमध्ये तुटपुंजी मदत दिलेली आहे त्यांनी आणि त्यामुळे आमची मागणी आहे की तुम्ही किमान 5,000 सारथीला दिले पाहिजे अशी आमची मागणी आहे, 5,000 कोटी। त्याचबरोबर
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे ते बंद पडायला आलेलं आहे. कारण आर्थिक विकास महामंडळ हे मराठा समाजाच्या गरीब मुलाच्या उन्नतीसाठी आहे, परंतु आता त्याच्या फायलीच होत नाहीत. आणि का होत नाहीत फायली? तर बजेट नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की 10,000 कोटी रुपयाचं बजेट या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला दिलं पाहिजे. त्यामुळं गोरगरीब मराठ्याच्या पोराला रोजगार उभा करण्यासाठी अर्थसहाय्य मिळेल अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर पुढची मागणी अशी आहे की मराठा समाजाच्या काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये नोकरीसाठी अर्ज केलेला आहे आरक्षणानुसार, तर ती तात्काळ त्यांची भरती करण्यात यावी अशी मागणी आहे. त्याचबरोबर आमची सर्वात महत्वाची बातमी आमच्या जिल्ह्यासाठी आहे की महाराष्ट्रातला सर्वात प्रथम ज्यांनी बलिदान दिलं मराठा आरक्षणासाठी असे काकासाहेब शिंदे यांचं भव्य स्मारक व्हावं आणि त्यांच्या स्मारकाला 5 कोटी रुपये द्यावे आणि 2 एकर जागा द्यावी अशा मागण्या घेऊन या ठिकाणी राजेंद्र दासे पाटील बसलेले आहेत. आम्ही त्यांना सपोर्ट करतोय आणि आम्हाला खात्री आहे की लवकरात लवकर मागण्या सरकार आमच्या मान्य करेल आणि दाते पाटलाचं उपोषण लवकर सुटेल. तर दुसरीकडे तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलंय की दिल्ली तुम्ही जनतेच्या मुंबईला आंदोलन केलं, आझाद मैदानावरती केलं, वाशीला केलं, इथं जिथं आंतरवालीला चालू होतं तिथं देखील गुलाल उधळला, अनेक वेळेस गुलाल उधळला, अनेक वेळेस उपोषण मागे घेण्यास भाग पाडले. मात्र मग तुम्ही म्हणताय की हैदराबाद गॅजेट लागू करा, बॉम्बे गॅजेट लागू करा, सातारा गॅजेट, म्हणजे हे गॅजेट लागू केल्याने काहीच फरक पडणार नाही. प्रत्यक्ष मला अनुभव आला, मी दुसऱ्याला सांगत नाही. ज्यावेळेस मी सर्टिफिकेट काढायचं ठरवलं मी, त्यावेळेस मला अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं, जर तुमच्या गॅजेटमध्ये उल्लेख असेल कुणबी नावाचा, वंशावळ असेल तरच सर्टिफिकेट मिळणार, नाहीतर मिळणार नाही. याचा अर्थ ज्यांची नोंद नाही त्यांना गॅजेटचा काडी मात्र उपयोग नाही. म्हणजे हैदराबाद गॅजेट म्हणजे गाजरची पोंगी आहे, त्याचा समाजाला काडीचा उपयोग होणार नाही. यांनी राजकारणाची पोळी भाजण्यासाठी हे लबाड बोलतायत, सगळे खोटे बोलतायत, हे मला तुम्हाला सांगायचं. तर दुसरीकडे मला सांगा, जे जरांगे पाटील अनेक दिवसापासून जे काही मागणी करतायत, हैदराबाद गॅजेट लागू करा, सातारा गॅजेट लागू करा, बॉम्बे गॅजेट लागू करा, आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की हे गॅजेट लागू केलं तरी त्याचा काही अर्थ नाही, ते गाजराची पुंगी आहे, म्हणजे ज्याची नोंद सापडेल त्याला त्याचीच त्यामध्ये त्याचे वंशावळ जर सापडेल त्याला कुणबी प्रमाणपत्र. मग आता मला सांगा, जे तुमचा विषय होता की सरसगट कुणबीकरण जे काही मराठा समाज राहिलेला आहे तो सरसगट कुणबी आहे म्हणून असं गृहीत धरा, असं जी मागणी चालू होती, तर काय वाटतं म्हणजे असं आवडेल तुम्हाला की हे जे काही गॅजेट लागू केल्याने मराठा समाजाचा फायदा कशात होणार आहे? सरळ सरळ सांगा की मराठा समाजाचा फायदा कशात? बघा, मला सरसगट जर सगळ्याला ओबीसी केलं तर मला आनंदच आहे ना, सगळ्याला आरक्षण मिळेल. पण घटना म्हणत नाही तशी, ह्याचा बी अभ्यास केला पाहिजे आपण. म्हणणं वेगळं आणि कायदा वेगळं, दोन्ही वेगळे वेगळे आहेत. FIR कशामुळे फाडली जाते, कुठल्या कायद्याला कलम लावले जातात, जी घटनेमध्ये उल्लेख आहे की या अमुक अमुक गोष्ट घडली त्याच्यावर काय कलम आहे बाबा, त्यानुसार FIR फाडली जाते. तसंच आरक्षणाचं आहे, जे घटनेमध्ये लिहिलेलं आहे त्याच प्रकारे वेगवेगळ्या घटकाला आरक्षण दिलं जातं असे आमच्या तज्ज्ञ राजेंद्र दाते पाटील सांगतात. त्यामुळं जी कायदेशीर आहे, जे टिकाऊ आहे आणि जे कायमचं मराठा समाजाला जे आरक्षण मिळेल असं शाश्वत आणि टिकणारं आरक्षण आम्हाला पाहिजे अशी आमची मागणी. आता तुमच्या म्हणण्यानुसार कोणतं पाहिजे नेमकं? सांगितलं शाश्वत आरक्षण टिकणार पाहिजे आम्हाला. पण आता तुम्ही ओबीसी मध्ये बी नको म्हणताय, कोण म्हणताय नको? द्या ना. नाही ओबीसी मध्ये आता तुम्ही बसत नाही. देता येते का तुम्हाला? हा, तर तो ओबीसी मध्ये बसत नाही. बसत नाही, दुनियाला माहिती आहे, मग तुम्ही डबल कशाला प्रश्न विचारताय मला? मग द्या ना, मग आमचं सांगितलं ना EBC मध्ये आम्हाला ओबीसी सवलत द्या, स्वतंत्र 10%. मग मला हेच माहिती त्याच मागण्या केल्यात आम्ही. तुम्हाला प्रश्न नाही, मला हेच माहिती आहे की जर समजा वेगळं 10% दिलं आणि तेही समजा केंद्र सरकारची मंजुरी असेल, राज्य सरकारची, आणि तुम्ही जर सुप्रीम कोर्टात गेले की तिथे टिकेल असं तुम्हाला पाहिजे. जे आरक्षण कोर्टात टिकेल, जे आरक्षण कायद्यानं खरेखोर आहे असंच आरक्षण आम्हाला द्या. उग मतासाठी खोटं बोलून सगळ्या समाजाला येड्यात काढण्याचा प्रकार थांबवा, म्हणून आम्ही या ठिकाणी दाते पाटलाच्या उपोषणाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी इथं बसलोय. नक्कीच आपण पाहिलं तर मागील 5 दिवसापासून राजेंद्र दाते पाटील एक ज्येष्ठ समाजसेवक आहेत. अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात त्यांनी अनेक लढाई देखील दिलेल्या आहेत. गेले 65 जवळपास 65 वर्ष आहेत, त्यांचं बायपास देखील झालेलं आहे. त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाला देखील त्यांची चिंता आहे
की त्यांची तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, त्यांच्या जीवाचं बरं वाईट होऊ नये म्हणून सरकारने त्वरित त्यांच्या त्या मागण्या आहेत त्या 7 मागण्या घेऊन ते या ठिकाणी आलेले आहेत की शाश्वत जे काही आरक्षण आहे जे सुप्रीम कोर्टामध्ये जरी चॅलेंज झालं तर ते टिकलं गेलं पाहिजे, त्यामध्ये कोणीही हस्तक्षेप न करता ते जे काही आरक्षण लागू होईल ते शाश्वत असलं पाहिजे आणि अशीच मागणी घेऊन ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. मात्र जे काही अनेक हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, हे जे गॅजेट आहेत त्यानुसार टिकेल नाही टिकेल त्यामध्ये अनेकाच्या वंशावळी मिळत नाहीत हा अनुभव देखील त्यांनी सांगितलेला आहे की माझी त्याच्यामध्ये नोंद नाही, त्यामुळं त्यांना ते प्रमाणपत्र देण्यात आलं नाही, त्यामुळे हे ऐकून देखील त्यांना धक्का बसलेला आहे. परंतु जर असं वेगळं 10% जर त्यांना ECBC सारखं जर दिलं तर ते चॅलेंजही होणार नाही आणि केलं तरी चॅलेंज झालं नाही पाहिजे असं वेगळं आरक्षण देण्याची मागणी आता हे मराठा बांधव करताना आपल्याला पाहायला मिळते. संजय आहेर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.